श्री स्वामी समर्थ। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व असतं। त्याच्यातच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माता अन्नपूर्णेची पूजा। तर मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते आणि या दिवशी माता अन्नपूर्णेची पूजा केली जाते। तर या दिवशी आपण माता अन्नपूर्णेची पूजा कशी करावी अगदी योग्य पद्धतीने विधिवत पद्धतीने मी तुम्हाला पूजाविधी सांगणार आहे। त्यासोबतच या दिवशी काय करावं काय करू नये हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। पौराणिक कथेनुसार एकदा पृथ्वीवर अन्नाची कमतरता होती। लोक उपाशी राहू लागले। हताश होऊन लोकांनी ब्रह्मा विष्णूची प्रार्थना केली। यानंतर ब्रह्मा आणि विष्णूने शिवाला योगनिद्रेतून जागे केले आणि संपूर्ण समस्येची जाणीव करून दिली। समस्येचे निराकरण करण्यासाठी शिवाने स्वतः पृथ्वीचे निरीक्षण केले। त्यानंतर माता पार्वती अन्नपूर्णेचं रूप घेऊन पृथ्वीवर अवतरली आणि संपूर्ण लोकांचा उद्धार केला। हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस होता। यामुळे या दिवसाला अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते। मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र मानला जातो। या महिन्यामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेला आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे। नवीन अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही खरेदी करणार असाल तर या दिवशी तुम्ही नक्की खरेदी करून आणून घरामध्ये अन्नपूर्णा मातेची स्थापना करू शकता। येत्या 26 डिसेंबरला अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाईल। या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा आहे। अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी पहाटे सूर्योदयाच्या अगोदर उठून अंघोळ करून पूजास्थळ व स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करायचं। त्यानंतर स्वयंपाकघरामध्ये आपण माता अन्नपूर्णेची पूजा करणार आहोत। लोकांना अन्नाचे महत्त्व समजावे हाच अन्नपूर्णा जयंतीचा उद्देश आहे। आपल्याला अन्नातून जीवन मिळते म्हणून आपण कधीही अन्नाचा अनादर करू नये किंवा त्याचा नाशही करू नये। अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघर स्वच्छ करून गॅस स्टोव्ह आणि अन्न याची पूजा केली जाते। तर आपण सर्वात आधी पूजा मांडणी करून घेणार आहोत। त्यासाठी आपण स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करून घेतलेले। आपण त्यानंतर छोटीशी रांगोळी काढून त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यावरती पाट किंवा चौरंग ठेवायचे। तुम्ही छोटासा पाट किंवा छोटासा चौरंग देखील ठेवू शकता। तर ही पूजा मांडणी आपल्याला सकाळी सूर्योदयाच्या वेळी आपल्याला प्रथम स्वयंपाकघरामध्ये करायचं आहे आणि ही पूजा मांडणी कधी काढायची ते देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं। त्यासाठी तांदळाची रास घालून त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यावरती आपण निरांजन किंवा दिवा किंवा समई ठेवायची आहे। तर दिवा प्रज्वलित करून घेऊन दिवाला आपण हळदी कुंकू व्हायचे, अक्षदा व्हायचे, फूल व्हायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक तुपाचे निरांजन लावू शकता किंवा तेलाचे निरांजन लावू शकता किंवा एखादी तुम्ही समई लावली तरी चालेल। तरी ते मी 2 समया लावून घेतलेल्या आहेत। तर पहिल्यांदा दीप प्रज्वलन करून घ्यायचं। दीप प्रज्वलन करत असताना शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते या मंत्राचा तुम्ही उच्चार करावा, हा श्लोक म्हणावा। त्यानंतर आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेणार आहोत। तर कोणत्याही पूजेच्या सुरुवातीला आपण श्री गणेशा करतो तर त्यासाठी गणपती बाप्पांची पूजा करून घेऊया। तर तामणामध्ये अक्षदाचं आसन ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची। गणपती बाप्पांना आपण 5 पळ्या स्वच्छ पाण्याने, त्यानंतर 5 पळ्या पंचामृताने, त्यानंतर पुन्हा 5 पळ्या आपण स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे। तुम्ही पंचामृताने स्नान घालू शकता किंवा कच्च्या दुधाने स्नान घातलं तरी देखील चालेल। गणपती बाप्पांची पूजा करत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करू शकता। तर अशा रीतीने गणपती बाप्पांना आपण प्रार्थना करायची आहे की मी जी काही पूजा करत आहे ती पूजा निर्विघ्नपणे पार पडू दे, त्यामध्ये कोणतंही विघ्न येऊ देऊ नको। गणपती बाप्पांचा अभिषेक करून झाल्यानंतर आपण निरांजनाने ओवाळून घ्यायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती तामणातून काढून आपण स्वच्छ करून घ्यायचे। तर आता आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करूया। त्यासाठी तांदळाची रास घालायचे, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं, त्यावरती आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करणार आहोत। गणपती बाप्पांना हळदी कुंकू गंध अक्षदा पुष्प कापसाची वस्त्रमाळ फूल वाढायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, धूप दीप निरांजन ओवाळून घ्यायचं आहे।
जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा आई तिला अन्नपूर्णा मातेची मूर्ती देते, कारण की अन्नपूर्णा जर हातामध्ये असेल, अन्नपूर्णा जर घरामध्ये असेल तर तिचं वैवाहिक जीवन हे अगदी सुखमय जातं। अन्नपूर्णाची पूजा केल्याने घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही, याशिवाय अखंड सौभाग्याची देखील प्राप्ती होते। त्यासाठी प्रत्येक महिलेने घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा नक्की करावी। आपण आपल्या घरामध्ये रोज अन्नपूर्णा मातेची पूजा करावी। शक्य असल्यास तुमच्याजवळ जर मूर्ती नसेल तर तुम्ही या पौर्णिमेला, मार्गशीर्ष पौर्णिमेला नवीन मूर्तीची खरेदी करून घरामध्ये अन्नपूर्णा मातेची स्थापना करू शकता। घरामध्ये जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर दररोज आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे। गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर आपण पाण्याचा चौकोनी मंडल करून त्यावरती आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवून घेतलेला आहे। गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर आपण माता अन्नपूर्णेची पूजा करून घेणार आहोत। अन्नपूर्णा मातेला सर्वात आधी आपण स्नान घालून घेऊया। त्यासाठी पहिल्यांदा आपण फुलांचं किंवा अक्षदांचं आसन द्यायचंय। तामणामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची। मूर्ती मातेला 5 पळ्या स्वच्छ पाण्याने, त्यानंतर 5 पळ्या पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने, त्यानंतर 5 पळ्या आपण स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचंय। अन्नपूर्णा मातेची पूजा करत असताना आपल्याला ओम श्री अन्नपूर्णेय नमः या मंत्राचा जप करावा किंवा अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्यच सिद्ध भिक्षान देहीच पार्वती या मंत्राचा जप देखील करू शकता। शास्त्राप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमेला पार्वती देवीने सृष्टीच्या सर्व जीवांचे पोषण करण्यासाठी देवी अन्नपूर्णा या रूपात अवतार घेतला होता, म्हणून हा दिवस अन्नपूर्णा जयंती या रूपात साजरा केला जातो। या दिवशी आई अन्नपूर्णा देवीची भक्तिभावाने पूजा केल्याने घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही। धार्मिक मान्यतेनुसार माता अन्नपूर्णेचा निवास घराच्या स्वयंपाकघरात असतो असं म्हटलं जातं। म्हणूनच असं म्हणतात की स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नये किंवा ताटात खरकट राहू देऊ नये, कधीही अन्नाचा अपमान करू नये। माता अन्नपूर्णेच्या कृपेने सृष्टीचे पोषण होते। त्यासाठी प्रत्येक महिलेने मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णेची पूजा नक्की करावी। अन्नपूर्णा मातेला स्नान घालून झाल्यानंतर मूर्ती आपण कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यावी। त्यानंतर तामणामध्ये आपण मूर्ती स्थापित करणार आहोत। तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधीही वस्त्रावरती, कापडावरती ठेवू नये। अन्नपूर्णा मातेची मूर्ती नेहमी धान्यामध्ये ठेवावी। तर पहिल्यांदा आपण एखाद्या प्लेटमध्ये, जसं की आपण तांब्याच्या, चांदीच्या किंवा इतर कोणत्याही प्लेटमध्ये धान्य भरून घ्यायचं आहे। जसं की गहू किंवा तांदूळ भरावं, पण शास्त्रानुसार तुम्ही गहू भरण्यापेक्षा तांदूळ भरणं अतिशय योग्य ठरेल। तर वाटी भरून तांदूळ भरून त्यावरती आपण माता अन्नपूर्णेची मूर्ती ठेवावी। त्यानंतर एक चूक आपण कधीही करू नये। घरात जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी काही पळी असते त्या पळीमध्ये नक्कीच तुम्हाला 2-3 तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत। अन्नपूर्णा मातेच्या हातातील पळी कधीही रिकामी ठेवू नये। मातेला हळदी कुंकू वाहून घ्यावं, त्यानंतर कापसाची वस्त्रमाळ वाहावी, फूल वाहावं, अशी आपण अन्नपूर्णा मातेची पूजा करून घेणार आहोत। धूप, दीप, आरती दाखवून घ्यावी। यानंतर आपण गॅसची, स्टोवची म्हणजे चुलीची, अग्निदेवतेची पूजा करून घेणार आहोत। तर स्वच्छ स्टोव करून घ्यायचा आहे। तर समोर मी श्री अन्नपूर्णा दैवे नमः असा एक मंत्र लिहिलेला आहे। तर रांगोळीने हा मंत्र लिहायचा आहे। त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे, पुष्प व्हायचे आहेत, थोड्याशा अक्षदा देखील व्हायच्या आहेत, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। तर अशी आपण सर्वात आधी रांगोळीची पूजा करून घेणार आहोत। त्यानंतर स्टोवची पूजा करून घ्यायची आहे। तर या दिवशी आपल्याला स्टोवची पूजा करायची आहे। तसेच आपण प्रत्येक पौर्णिमेला किंवा शुक्रवारी, मंगळवारी आपण घरातील अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे। तसेच स्वयंपाकघरातील स्टोवची देखील पूजा करायची आहे। चुलीवरती किंवा स्टोववरती आपण 5 हळदी कुंकवाची बोटे उठवावी। त्यानंतर अक्षदा वाहाव्यात, फूल वाहावेत, अगरबत्तीने ओवाळून घ्यावे, अशी आपण अग्निदेवतेची पूजा करून घ्यायची। त्यानंतर स्वयंपाकघरातील भिंतीवरती आपल्याला ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे।
स्वस्तिक हे अतिशय शुभचिन्ह मानलं जातं। स्वयंपाकघराच्या भिंतीवरती आपल्याला ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढण्याची योग्य पद्धत व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। स्वस्तिक ह्या चिन्हामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंतीला आपल्याला किचनमध्ये एक स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे। त्यानंतर स्वस्तिकाला हळदी कुंकू अक्षता पुष्प वाहून अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये एक दिवा लावायचा। त्यासाठी तुम्ही छोटीशी रांगोळी काढून त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यावरती आपल्याला दिवा किंवा निरांजन ठेवायचे। निरांजन प्रज्वलित करून निरांजनाला हळदी कुंकू अक्षता पुष्प व्हायचं आहे। अगरबत्तीने ओवाळून घ्यायचे। तर आग्नेय दिशेला आपल्याला अन्नपूर्णा मातेला समर्पित असा हा एक दिवा आवर्जून लावायचा आहे। तर पौर्णिमेच्या सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा दिवा लावू शकता। हा दिवा लावत असताना आपण गॅस हा खालून बंद करायचा आहे आणि योग्य ती काळजी घेऊन आपल्याला दिवा लावायचा आहे। त्यानंतर आपण जलदेवतेची देखील पूजा करायची आहे। आपल्या स्वयंपाकघरामध्ये एक तरी भांड पाण्याने भरलेलं असावं। त्यासाठी एखादी छोटीशी कळशी किंवा एखादं भांड त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याला देखील आपल्याला त्यावरती देखील स्वस्तिक काढायचं आहे। हळदी कुंकू अक्षता फूल अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे। आपण जे पाण्याने भरलेलं भांड घेऊ ते पाण्याने भरलेलं भांड हे स्टोव पासून थोड्याशा अंतरावरती ठेवावे, कारण की अग्नी आणि पाणी हे कधीही जवळ ठेवू नये, त्यामध्ये थोडंसं अंतर असावं। त्यासाठी आपण जे काही आपली स्टोव ठेवणार आहे त्या स्टोवपासून थोड्या दूर थोड्याशा अंतरावर आपल्याला जलदेवतेची पूजा करायची आहे। अशा रीतीने आपण माता अन्नपूर्णेची पूजा करून घेतलेली आहे। यानंतर आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे की आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर धान्य अर्पण करायचं आहे। तर धान्य अर्पण करणे म्हणजे काय, तर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर मूठभूठ तांदूळ आपण मूठ उभी धरून वाहणे आणि अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येईल इतपत धान्य आपण अर्पण करणे, याला धान्य अर्पण असं म्हटलं जातं। तर प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी किंवा पौर्णिमेला आपण ही सेवा करू शकतो। आणि या दिवशी तर मार्गशीर्ष पौर्णिमा आहे, तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिलेने आवर्जून अन्नपूर्णा मातेवरती धान्य अर्पण करायचं आहे। तर धान्य अर्पण करत असताना आपण अन्नपूर्णा मातेचा मंत्र म्हणत म्हणत अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती धान्य अर्पण करायचं आहे। अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर धान्य अर्पण केल्याने घरामध्ये धन आणि धान्याची कधीही कमतरता भासत नाही। त्यासाठी तुम्ही हा उपाय प्रत्येक शुक्रवारी पौर्णिमेला किंवा मंगळवारी करू शकता। तर या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी या काही सेवा करत तुम्ही माता अन्नपूर्णेची योग्य रीतीने पूजा करू शकता। तर ही पूजा कधी काढावी असा प्रश्न देखील येतो। तर ही पूजा तुम्ही काही वेळ ठेवून त्यानंतर थोड्या वेळानंतर म्हणजे एक दीड तासानंतर काढून तुम्ही या अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरामध्ये स्थापित करू शकता। या दिवशी अन्नपूर्णा मातेला गोडाचा नैवेद्य दाखवावा। तुम्ही एखाद्या खिरीचा किंवा तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल। पूजा झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती कुठे ठेवावी हा देखील प्रश्न मनामध्ये येतो, कारण की योग्य रीतीने आपण योग्य ठिकाणी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली तर नक्कीच आपल्या घरावरती अन्नपूर्णेचा आशीर्वाद राहतो। तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधीही तुम्ही शिवलिंगाजवळ म्हणजे शिवपिंडीजवळ ठेवायची आहे। तर देवघरामध्ये शिवलिंग ठेवता त्या शिवलिंगाच्या बाजूला आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापित करायची आहे। अन्नपूर्णा माता हे पार्वतीचाच अवतार असल्याने शिवलिंगाच्या डाव्या बाजूला आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायचे। अन्नपूर्णा मातेची मूर्ती व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये तांदूळ भरून त्यावरती स्थापित करावी। अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवत असताना मूर्तीमध्ये जी काही पळी हातामध्ये अन्नपूर्णा मातेची आहे त्या पळीमध्ये 2-4 आपल्याला तांदूळाचे दाणे नक्की ठेवायचे आहेत। तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन देखील करू शकता। तर अशा रीतीने योग्य पद्धतीने अन्नपूर्णा मातेची पूजा कशी करावी याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आज आपण पाहिलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे आवर्जून सांगा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा, म्हणजे त्यांना देखील योग्य रीतीने अन्नपूर्णा मातेची पूजा करता येईल। अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद तुमच्यावरती नक्की राहो। तिच्या कृपेने तुमचं घर हे धन आणि धान्याने भरून राहो, परंतु घरामध्ये कधीही उतू नये, मातू नये, अन्नाचा अपमान करू नये। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी।